स्ट्रगल इज रियल गाइस, स्ट्रगल इज रियल. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. सो आज संडे आहे आणि मी एक चॅलेंज डिसाईड केलेलं. चॅलेंज इन द सेन्स की मला होल डे हजबंड जे सांगेल ते मला कुक करायचं होतं. बट अनफॉर्च्युनेटली माय हजबंड वॉज सो लेझी. ते आत्ता 12:30 वाजले जवळजवळ, तेव्हा उठले आहेत आणि अजून सुद्धा आंघोळ केलेली नाहीये. मी त्यांना विचारते काय बनवू सांगत नाहीये. सो मी स्वतःच डिसाईड केलंय की मी बनवणार आहे. आता नाश्त्याची तर वेळ निघून गेली आहे, सो मी डायरेक्टली ब्रंचच बनवणार आहे. म्हणून त्यासाठी मी काय बनवू, काय खायचं तुम्हाला बोला. मला काय बोला पटकन. खीर पुरी. सो खीर पुरी ठीक आहे, होऊन जाईल, बघूयात. सगळ्यात पहिले तर मी आता आपला पुरीसाठी पीठ मळून घेते आणि थोडा वेळ साईडला भिजत ठेवणार आहे, जेणेकरून मग ते असं छान पीठ असं छान असं मऊसूत होईल आणि आपल्याला पुऱ्या छान अशा व्यवस्थित करता येतील फटाफट. सो मी आधी प्रिपरेशन वगैरे तर काय केलं नव्हतं, म्हणून मग तांदूळ जे होते ते काय भिजत वगैरे ठेवले होते. खीर बनवायची आहे म्हणून मग माझ्या सासूबाईंनी सांगितलं की आता तांदूळ डायरेक्ट तांदूळ 2 शिट्ट्या हे कुकरला लावून आणि मग डायरेक्टली थोडेसे दळून खीरमध्ये टाकू शकतो. हे बघा, तांदूळ असा छान असा 80% म्हणू शकता, 80% असा शिजलेला आहे आणि 20% जो आहे तो आपण दुधामध्ये शिजवणार आहोत. 80% असा शिजलेला आहे, थोडासा तुकडा मोडतोय आणि 20% जो उरला आहे तो त्याला आपण दुधामध्ये शिजवून घेऊया. इकडे मी 1 साइड दूध तापायला ठेवलेला आहे, तोपर्यंत तांदूळ थंड होऊ द्या. आणि हा थोडासा थंड झाला ना की मग आपण याला मिक्सरमधून एकदा फिरवणार आहोत, म्हणजे आपल्याला त्याची अगदी फाईन पेस्ट सुद्धा करायची नाहीये आणि अगदी असं जाडसर सुद्धा ठेवायचं नाहीये. थोडेसे तुकडे मोडतील, असं ओबड असा 2 पॅन ठेवला गॅसवर. येस, माझी प्रत्येक रेसिपीमध्ये तुम्हाला पॅनच दिसणार बिकॉज माझ्याकडे तेच एक एस्थेटिक पॅन आहे. सो प्लीज डोंट जज मी. पॅन ठेवला आहे आणि मग त्याच्यामध्ये जाणार आहे हे देसी घी, तूप टाकणार आहोत आपण. त्याच्यात तूप टाकणार आहोत 1-1.5 चमचा. मला 1.5 वाटतं म्हणून मी 1.5 टाकतो. 1 गिला आणि नंतर अर्धा. ऍक्च्युअली डबल जरी गोवर्धन घ्यायचं असला तरी यामधलं तूप जे आहे ते होममेड आहे, मी स्वतः बनवलंय. मी इन द सेन्स माझ्या सोयी तूप याच्यात आपण टाकलेलं आहे आणि याच्यामध्येच आता आपण डायरेक्टली मला वाटतं हे जे आपण तांदूळ शिजवून मी दळून घेतले ते मी टाकणार आहे. त्याला 2 मिनिटासाठी मी असं परतून घेतलं. आणि मग त्यामध्ये हे जे दूध आहे, गरम दूध टाकायचं आहे. गाईस, गरम दूध. थंड दूध टाकलं तर असा प्रॉब्लेम नाही, टाकू शकता तुम्ही, बट आय फील सगळ्या गरम गोष्टीत तर गरम दूध टाका, गरम. आणि हे 1 लिटर दूध आहे. जवळ अर्धा लिटर आणि थोडं जास्त, 1 लिटर मध्ये थोडंच बाकी आहे, एवढं मी दूध त्याच्यामध्ये टाकले. अंदाज आहे सगळं, आपला कार्यक्रम सगळा अंदाज असतो, अंदाज. मग ह्यामध्ये ज्या अशा तांदळाच्या ज्या अशा गुठळ्या होतात त्या अशा सगळ्या मोडून घ्यायच्या आहेत. एक गोष्ट सांगायला विसरली मी गाईस. आता ह्यामध्ये असं 4, 5, 6, 7, 8, 9 असे केसरचे हे टाकते मी पार्टिकल्स, जेणेकरून ह्याला छान असा रंग येईल आणि छान असं ते काय बोलतात ना ते काय बोलतात यार, रबडी टाईप असं छान असा पिवळसर दिसेल. आणि सोबतच हे मी इथे कापण्या कुपण्याचे कष्ट न करता
हे मी इथे सरळ सरळ काजू आणि बदामचं असं बारीक भुगा करून घेतलाय, तो मी ह्यात टाकते. ह्याला उकळी आल्यानंतर गाईज बाकीचं सगळं मी टाकणार आहे, जसं की साखर वगैरे. तोपर्यंत हा भात जो आहे उरलेला 20% तो सुद्धा ह्यामध्ये छान असा शिजेल. मला असं वाटतं 2 काड्या अजून केसरच्या मी टाकलेला आहे गाईज, टाकलेला मी आहे. चला नंतर भेटूयात, बाय. 2 मिनिट लक्ष विचलित झालं गाईज आणि हे बघा सगळी खीर माझी एवढी वाया गेली. आणि एक महत्वाची अपडेट, ह्याच्यामध्ये मी हे जे दिसतंय तुम्हाला, हे मी जायफळ जे असतं ते किसून टाकलेलं आहे, ज्याच्याने छान असा फ्रेग्रन्स पण येतो आणि चव पण वाढते. सो स्ट्रगल इज रिअल गाईज, स्ट्रगल इज रिअल. सो ह्या पुऱ्या मी बनवल्या आहेत. हस्बंडच्या फेवरेट डिशेस मध्ये हस्बंडलाच काढायला. इफ एनीवन वॉन्ट्स ट्युटोरियल, कॉन्टॅक्ट हिम. किती छान अशी पुरी फुगवली आहे बघा. हो हो हो, अँड पुरी गई. खीर पुरी इज रेडी गाईज. पहिली फरमाईश पूर्ण आहे. आता बघूयात आपण कसं झालंय, काय वाटतंय. खतरनाक, एक नंबर. आवडला? एक नंबर. कशी तुमच्या बायकोच्या हाताला चव? मी पुऱ्या बनवल्या त्यामुळे छान झालं. संध्याकाळ झाली आणि संध्याकाळची क्रेविंग पूर्ण करण्यासाठी मला मॅगी बनवायची होती, बट ॲक्च्युली मॅगी नाही आहे घरामध्ये. माझ्याकडे यिप्पी आहे, सो मी यिप्पी बनवणार आहे. मस्त कांदा टोमॅटो टाकून वगैरे असं थोडं स्पायसी आणि मसालेदार असं थोडं सूप टाईपमध्ये बनवायचं. सो मॅगी सॉरी यिप्पी बनवण्यासाठी सगळ्यात पहिले मी तेल आणि त्यामध्ये थोडंसं बटर ॲड केलं. त्यामध्ये आता डायरेक्ट मी टोमॅटो दोन्ही एकसाथ परतून घेणार. आता कांदा परतून झाला तर त्यामध्ये मी थोडा मॅजिक मसाला टाकते, मॅगीचा मॅजिक मसाला. त्यामध्ये नंतर 1 चमचा असा साधारण मी घरचा लाल मसाला घालते. त्यानंतर 2 यिप्पी बनवणार आहे, सो 2 यिप्पीवाले मसाले टाकायचे. त्यानंतर याला थोडंसं परतून एक थोडंसं अर्धा कप पाण्यामध्ये हा मसाला थोडा शिजवून घ्यायचा आहे. मिठाची गरज तर नाही आहे तसं, बिकॉज ह्या मसाल्यांमध्ये ऑलरेडी मीठ असतं, बट मी घरचा मसाला आणि कांदा टोमॅटो सुद्धा घातला, त्यासाठी मी थोडंसं अगदीच थोडंसं असं म्हणजे फक्त एवढंसं असं मीठ घालते. या मसाल्याला बघा छान असं तेल सुटलंय. तर लगेचच यामध्ये पाणी ऍड करून 2 नूडल्सचे मी हे घालणार आहे, म्हणून फक्त 1.5 ग्लासच पाणी मी टाकलं. तयार आहेत गाईज आणि आता हे खाऊन सांगतील मला. ऍक्च्युली ती मॅगी नाहीये, मी यिप्पी बनवली आहे. खरंच मस्त आहे, थँक्यू. सो रात्रीच्या जेवणासाठी काही जास्त हेवी करू नको असं हे बोलले, म्हणून मी फक्त खिचडी भात आणि पापड बनवलेला आहे. त्यांना कसं वाटतंय हे आपण बघूयात. बाकीची मेस इग्नोर करा गाईज. थँक्यू. कसं वाटलं आजचा दिवस तुम्हाला? मस्त. आज खूप काय काय खायला भेटलंय, असंच रोज भेटावं. हेड मसाज करून मस्त एंड करूया. चलो बाय बाय. अशाच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड्सला शेअर करा. बाय बाय.